किमान शहाणा वाचणारा खरा शिवसैनिक असं विचारेल. पुस्तकातला शिवाजी असा होता. आज शिवाजीचं नाव घेऊन सत्तेवर तू बसलायस, पण तू मात्र शेतकऱ्यांसाठी ते करत नाहीयेस. इथला शिवाजी जो पुस्तकातला आहे, खरा इतिहासातला शिवाजी आहे, तो असं म्हणतोय की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण हात लावू नकोस. आणि आज मात्र तो मात्र शेतकऱ्याचे कोणताही विचार करत नाही. दिवसा ढवळ्या शेतकरी आत्महत्या करतात त्याविषयी बोलत नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळतोय का नाही याविषयी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाते, पण त्या संदर्भात बोलत नाही. आपल्या बापाला आपल्या लग्नाचा खर्च येऊ नये, शिक्षणाचा खर्च येऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या पोरी स्वतःहून आत्महत्या करतात, त्याविषयी हे सरकार बोलताना दिसत नाही. हा शिवाजी वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये सत्तेला प्रश्न विचारता येतात आणि सत्तेला प्रश्न विचारणारे सत्तेला नको आहे, कारण त्यामुळे सत्ता काय होणार आहे, डळमळीत होणार आहे. आणि म्हणून सत्तेला प्रश्न विचारणारे तयार होणे यासाठी म्हणून खरं म्हणजे या पुस्तकावर बंदीची मागणी केली जाते. कॉम्रेड पानसरेंना मारलं, ते गेले, पण त्यांचा विचार आता मागे राहिलेला आहे. त्यांचा विचारही याच्यातून संपून टाकावा हे खरं म्हणजे षडयंत्र आहे, हे खरं म्हणजे राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळं आमदाराचं एकाचं नाव नाही आहे, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे सत्ताधारी बसलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणारे, सत्तेला प्रश्न विचारणारे, विद्रोह करणारी माणसं तयार होऊ नयेत अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक त्याला पुढे करून या पुस्तकावर बंदीची मागणी केली. खरं म्हणजे कधी कधी तुम्ही बघितलं असेल की परवा 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक कार्टून आलेलं होतं. तो असं म्हणतोय प्रकाशक की आमदारांमध्ये आमदार याही पुस्तकांच्या विषयी तुम्ही काहीतरी बोला, म्हणजे पुस्तकांचं काय खूप आहे. आताच कॉम्रेडनी सांगितलं 10 लाख पुस्तकांची विक्री केली आहे, पण 22 तारखेपासून जेव्हा हे सगळं सुरू झाले तेव्हापासून कोल्हापुरात रोज याची छपाई सुरू आहे. पुन्हा एकदा श्रमिक शिवाजी कोण होता त्यांच्याकडे होती ती सगळी विक्री गेली. ज्या ज्या भाषांमध्ये याचं भाषांतर झालंय ती सगळी पुस्तकं विक्री गेली आहे. मला असं वाटतंय की पाहिला खूप चांगलं होते असं जेव्हा म्हणतो त्यातली एक गोष्ट झाली आहे. कॉम्रेड पानसरेंनी हे पुस्तक समाजाचं प्रबोधन व्हावं, खऱ्या शिवसैनिकांना खरा शिवाजी कळावा, नाहीतर शिवसेनेच्या नावाखाली तात्पुरता चौकटीत बंदिस्त असणारा एवढासा शिवाजी लोकांपर्यंत पोहोचवलेला होता. पण खरा शिवाजी जनतेविषयी काय म्हणतोय, रयतेविषयी काय म्हणतोय, शेतकऱ्यांविषयी काय म्हणतोय, याची स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, अशा अनुषंगाने सगळी मांडणी केली आहे. हे प्रबोधन आजही आमदारांनी 38 वर्षानंतर जेव्हा पुस्तक वाचलं तेव्हा पहिल्यांदा त्यांना प्रश्न निर्माण झालाय. त्याच्यावरून लक्षात येते की अजूनही शिवाजी, खरा शिवाजी लोकांपर्यंत पोहोचणं बाकी आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे जे घडलंय सगळं आंदोलन, या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा समाज आलेला आहे. किमान विरोधासाठी तरी का होईना लोकांना असं वाटतंय की हे पुस्तक वाचून तर बघावं नेमकं काय लिहिलंय, पुस्तकाची मागणी काय झालेली आहे, वाढलेली आहे. मगाशी कॉम्रेड म्हणाले तसं आता आपली जबाबदारी, हा जो खरा शिवाजी आहे तो शिवाजी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी आपली आहे. शहाण्या लोकांवर, समजणाऱ्या लोकांवरती ही जबाबदारी असते. त्यामुळे ही जबाबदारी आपण सगळेजण आजच्या या कार्यक्रमात तरुण कार्यकर्ते समितीला आली. आणि मला वाटते तरुणांना ज्या महाराजांचं आकर्षण आहे, जयघोष करताना प्रचंड म्हणजे जयघोष करताना आपल्या मनगटाच्या जे आहेत स्नायू ते फुटफुट आहेत. या सर्व तरुणांवरती ही जबाबदारी आहे की आता हा शिवाजी महाराष्ट्रातल्या गल्ली गोळात पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. ही जबाबदारी तुम्ही सर्वजण पार पाडा. प्रबोधनाचं अर्ध अपूर्ण राहिलेलं कॉम्रेड गोविंद पानसरेंचं काम पुरं करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वजण आपल्या खांद्यावर घ्याल अशी अपेक्षा व्यक्त